पाईक देऊ याला सुद्धा नतमस्तक होऊन सांगेम प्रीमियर लीग SCG स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स गोवा सांगेम या ठिकाणी पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं प्रेक्षकांचं आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि आपण बघू शकाल की पहिल्या 2 दिवसामध्ये जे 4 संघ क्वालिफाय झाले त्यांच्यामध्ये आज क्वार्टर लीगचे मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. एकूण 6 सामने आज आम्हाला कव्हर करायचे, त्यापैकी एकच सामना समाप्त झाला आहे आणि सामना क्रमांक दुसरा इथे सुरू होतोय. दुसऱ्या दिवसामध्ये जे 2 संघ क्वालिफाय झाले एक्झॅक्टली त्यांच्यामध्येच ड्रॉ आपल्याला बघायला मिळाला आणि आपण बघतोय सिडनी सिक्सर संघाने नाणेफेक जिंकली आणि सिडनी स्ट्रायकर्स पहिला चेंडू फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय आणि मग बघायचं हा मोठा ट्रॅप होता आणि ट्रॅपमध्ये काय होत आहे, चुका होत आहेत. एक सॉफ्ट डिसमिसल होता, एक सोफा जेल होता त्या ठिकाणी आणि होते ती चूक त्या खेळाडूकडून. जेल सुटलाय त्या ठिकाणी. जीवदान पहिल्या चेंडूवर बबल नाईकला मिळतंय. अमेझिंग असोलना विरुद्ध सिडनी स्ट्रायकर्स असा तुम्ही सामना बघताय. सिडनी स्ट्रायकर्स संघाने नाणेफेक जिंकली, निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू आणि बॅटिंगला पाचारण केलं, आमंत्रित केलं. बघू शकता हा फुलटॉस चेंडू, हा आपण बघतोय की चेंडू थोडासा लोअर फुलटॉस होता, फिंगर थोडेसे लोअर केले होते. हा ट्रॅप होता, पण ट्रॅपमध्ये आपण बघतोय की त्या ठिकाणी झेल सोडल्या त्या खेळाडूने. सुशील बोरले त्याच्याकडून एक सोपा झेल सुटलाय आणि पुन्हा आपण बघतोय की बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय रब्बानी दाफेदार. हो, ब्युटिफुल ब्युटिफुल डिलिव्हरी. हे तर आपण बघतोय की विराज की हे तर हेवी बॉल आहेत, इवन लाईट बॉल सुद्धा मात्र KSPL मध्ये अप्रतिम दर्जेदार परफॉर्मन्स राजाशिवाई बेळगाव संघाच्या माध्यमातून त्याने दिला होता आणि थेट उपांत्य फेरीपर्यंत आपल्या संघाला घेऊन गेला होता. रब्बानी दाफेदार विकेट किपिंग प्लस बॉलिंग. पुढचा चेंडू खूप सुंदर होता, फक्त स्टिअर केलं. सरफराज नवाजने खातं उघडलं एका धावेने. धावसंख्या धावफलकावर 2. इनसाइड आउट, व्हाट अ शॉट, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. Look at the beauty of the shot. What a timing and what a connection to the boundary. 4 runs. Score moves on 6. ऑन ड्राईव्ह चांगला स्ट्रोक ऑफर केला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपण बघतोय. पुन्हा आता सुशील. बघायचं सुशीलने जो झेल सोडलाय बबल नाईकचा, त्यानंतर आपण एक चौकार बघितला. इव्हन बबल शून्यावर होता, इव्हन बबलने खातं सुद्धा उघडलं नव्हतं आणि त्याला जीवदान मिळालं. त्यानंतर त्याने एकदा कंप्लीट केली त्या सोडलेल्या झेलवर, त्यानंतर चौकार उचलले. म्हणजेच काय तर जीवदान मिळाल्यानंतर 5 धावा नाही म्हणणार आहे की 6 धावा ॲड केल्यात ते बबल नाईकने. धावसंख्या धावफल करून बघतोय ती 7 धावा. रब्बानी दाफेदार पुन्हा समोरच्या एंडने षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं घेऊन येतोय. हो, अप्रतिम डिलिव्हरी. खूप सुंदर असा आपण चेंडू आपण बघत आहोत. टॉस केलं होतं, बॅट्समनला पूर्णपणे बीट करणारा चेंडू. सरप्राईज डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस होता. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. फिंगर पूर्णपणे रोल केले, टॉस केलं चेंडूला ऑप्शनच्या थोडासा बाहेर. सरफराज नवलला हा चेंडू पॅडलशिपच्या माध्यमातून खेळायचा होता, पण चेंडूने बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू बॅटच्या खालून निघून गेला. तो थेट विकेट किपर संदीप मकवानाच्या हातामध्ये. ओहो हो, वॉट अ शॉट. ही ओळख आहे या खेळाडूची, सरफराज नवाज. आणि ठोकलाय षटकार आणि षटकारामुळे धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचते. एका षटकाच्या अखेरीस तब्बल 13 धावा धावफलकावर. कॉमेंटरी बॉक्समध्ये माझ्यासोबत अत्यंत लिजेंडरी कॉमेंटेटर वेंगुर्ल्याचे अशोक नाईक माझ्यासोबत जॉईंट होत आहेत. अशोकजी, आपण सुरुवात खूप चांगली बघितली, दमदार बघितली आणि चांगली सुरुवात आपण बघतोय अमेझिंग असोलनाच्या माध्यमातून. आणि बबलचा आपण उल्लेख केला की आपण अमेझिंग असोलना संघामध्ये आपण खेळाडू बघतो, गोव्याचे खेळाडू बघतो, सिंधुदुर्गातले खेळाडू बघतो आणि बबल नाईकने हे दाखवून दिले की माझी निवड इथे पूर्णपणे त्याने सार्थ ठरवली आहे आणि चांगला परफॉर्म. काल सुद्धा आपण बघितलं पहिल्या सामन्यामध्ये चांगली सुरुवात करून दिली होती.
जी बिल्कुल सर, बहुत अच्छे बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं बबल नाइक, और एक जो मौका मिला है मेरे ख्याल से, जो कि इस बड़ी प्रतियोगिता खेल रहे, मौका भी मिल चुका है इस बड़ी प्रतियोगिता में, और कैच का भी मौका मिल चुका है, तो एक बड़ी इनिंग खेलनी पड़ेगा। और सामने सरफराज उर्फ सर प्रशांत प्रसाद जी, चप्पू को, बिल्कुल चप्पू के नाम से उनको ज़्यादा पहचाना जाता है। वो एक बहुत अच्छा ऑलराउंडर है, कभी भी मैच को आखिर दम तक मैदान पर लड़ते रहे थे। एक अच्छी शुरुआत पहले ओव्हर की समाप्ती के बाद। डेफिनेटली खूप चांगले गोलंदाज आहे, दोन्ही आघाडीचे फलंदाज खूप चांगले आहेत. आपण बघतो स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा बबल नाईक जो मयूर स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहे. आणि आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला ठाकूरचा फलंदाज बॉलिंग मार्कवर विकी पुजारी आपल्या स्पेलमधलं पहिलं षटक तो घेऊन येतोय. विकी पुजारी सुद्धा कोल्हापूरचा गोलंदाज आहे, कोल्हापूरचा खेळाडू आहे. इव्हन जसं आम्ही मगाशी जेव्हा टॉस झाला त्याच्या आधी आपण चर्चा केली प्रत्येक संघाची, जेव्हा माझ्यासोबत प्रशांत होता, आणि प्रत्येक संघावर आम्ही प्रकाश टाकला, प्रत्येक संघाच्या कॉम्बिनेशनवर, खेळाडूंवर, त्याच्या स्क्वॅडवर प्रकाश टाकला. आणि निश्चित कोल्हापूरच्या खेळाडूंचा आम्ही आवर्जून इथे उल्लेख केला. तो खेळाडू गोलंदाजी मार्कवर विकी पुजारी. चेंडू हवेमध्ये मिस टाइम झालाय, तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल होणार का? आणि हा प्रश्न विचारला होता की रब्बानी विचारतो की तू घेणार का मी घेणार, पण अक्षरशः एखाद्याच्या आपण बघतो की तोंडाचा घास कसा हिरावून घेतात ना, तसा हा झेल त्याच्या समोरून त्याने हिरावून घेतला आणि चांगला फिनिश केलाय. पहिलाच धक्का, बबल नाईक बॅक टू डग आउट. देखिए आप रिप्ले पर देख सकते हैं, थोड़ी सॉफ्ट से बाहर गेंद थी, दूर से खेला था इस बार। गेंद के लाइन पर, गेंद के पिच पर बिल्कुल नहीं थे बबल नाइक, और फील्डिंग की दाद देनी पड़ेगी। आखिर तक नजरें नहीं हटाई गेंद के ऊपर से, सामने थोड़ा सा देखते रहे, हलचल थी दोनों के बीच में, लेकिन आखिर को कैच को बहुत अच्छी तरह से तब्दील किया, और एक अच्छा कैच मैं कहूँगा, बहुत अच्छी जो कि देखिए आप रिप्ले पर देख सकते हैं, टेनिस क्रिकेट .in से, सांगेम प्रीमियर लीग। क्या बात आहे. रब्बानी अमोल निरगुडे त्या ठिकाणी होता, पण अमोल निरगुडेचा कॉन्फिडन्स बघायला मिळत नव्हता. आणि हे रब्बानी दाफेदारने ओळखली की मात्र बहुतेक अमोल तिथे चूक करू शकतो, पण स्वतः इथे मात्र जबाबदारी स्वीकारली. आणि जबाबदारी स्वीकारत असताना प्रतिम झेल सुद्धा स्वीकारला आणि एक मोठा धक्का दिलाय अमेझिंग असोलला. बबल नाईक ज्याने मात्र सुरुवात एकदम धाकड केली होती, षटकाराने आपण बघतो एक षटकाराने चौकार मारला होता, पण असं वाटलं की ते मात्र निश्चित एक चांगली इनिंग बघायला, इव्हन एक चांगली लांबलचक इनिंग बघायला मिळेल की काय, पण तो अडसर विकी पुजारीने पहिल्याच्या चेंडूर दूर केला आणि पहिला ब्रेक थ्रू निश्चितच सिडनी स्ट्रायकर या संघाला मिळवून दिलाय. नए बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं, सनेश गावकर, और एक बेहतरीन बल्लेबाज, और सामने अपने बॉलिंग मार्क पर अगली गेंद लेकर विकी पुजारी। ओह, ऑन साइड पर एक लाजवाब शॉट, और गेंद चलेगी डीप मिड विकेट सीमारेखा से बाहर, एक गगनचुंबी सिक्सर। क्या बात आहे, जबरदस्त फटका. आल्या आल्या षटकाराने स्वागत. दोन्ही कॅमेरा एका स्क्रीनवर मर्ज करताना टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून तुम्ही या शॉटचं, या चेंडूचं तुम्ही ॲक्शन रिप्ले बघत आहात. काय फटका ऑफर केला आणि षटकाराने खातं उघडलं सनेश गावकरने. इनसाइड आउट, वॉट अ कनेक्शन, वॉट अ टायमिंग. एक दैदिप्यमान असा फटका आणि सीमारेषे बाहेर जाईल. अजून एक बिग शॉट, षटकार. बॅक टू बॅक दोन षटकार आपण बघत आहोत. आणि काय सुरुवात, एकदम झोका सुरुवात केली आहे. आल्या आल्याच ग्राउंडच्या आतमध्ये विकी पुजारीचं स्वागत या HIG स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्राउंडवर अप्रतिम आणि धमाकेदार करत असताना दोन षटकार ठोकले. धावसंख्या पोहोचली ती क्वार्टर सेंचुरी कंप्लीट करत असताना 25 धावा धावफलकावर, अवघ्या 9 चेंडूमध्ये 25 धावा धावफलकावर लावल्या आहेत त्या अमेझिंग असोलच्या फलंदाजांनी. त्यामध्ये निश्चित म्हणजे की बबल नाईकचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे, चौकार त्याने सुद्धा मारला होता. पण सनेश गावकर ज्याप्रमाणे ग्राउंडच्या आतमध्ये आलाय, एक वेगळ्याच रणनीती, एक वेगळी स्ट्रॅटेजी घेऊन ग्राउंडच्या मध्ये उतरलाय. आणि निश्चित म्हणतो की चांगला फाईट, चांगला संघर्ष या दोन संघांमध्ये आपल्याला तुम्हाला बघायला मिळणार आहे. ऑफकोर्स नो डाऊट. गोवा आणि त्याचबरोबर आपण बघतो की सिंधुदुर्गातलं हे कॉम्बिनेशन, त्यामध्ये गोव्याचे खेळाडू मात्र एक वेगळी छाप सोडत असताना बॅकफुटला गेला, पंच केला चेंडूला, आणि ट्रम्प बॉक्स स्टाईलमधला हा फटका. शॉर्ट कव्हरला साहिल मोमेंट्स होता या संघाचा संघनायक आहे, इथे चेंडू कव्हर करता. चांगली स्ट्रॅटेजी आहे, दोन मोठे फटके आलेत, त्यामुळे स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. सरफराज नवाने सुद्धा चांगली सुरुवात केली आहे, षटकार त्याने सुद्धा मारलाय. त्यामुळे जर हे कॉम्बिनेशन जर कंटिन्यू राहिलं किंवा ही जर जोडी जमली तर एक चांगली आणि मोठी धावसंख्या उभारण्यात निश्चितच त्यांना यश मिळू शकतं. 26 धावा धावफलकावर आहेत.
ऑस्ट्रेलियन गेटला आपण बघतो फलंदाज तो म्हणजेच 2 षटकार 1 सिंगलच्या माध्यमातून 13 वर खेळतो तो सनेश. विकीचा पुढचा चेंडू उजव्या हाताने ओव्हर द विकेट. चेंडू हवेमध्ये मिस्टाईम फटका, जवळपास खेळाडू नाहीये. कोणच बघा तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचणार का, त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू होता. कारण चेंडू आपण बघितलं की टप्पावाले थोडासा डायव्हर्ट झाला, त्यावर कंट्रोल मिळवला आणि ते मात्र मी ती एक धाव कमबॅक करत असताना विकी पुजारी. पण या षटकामध्ये आपण बघतो की भरपूर खरपूस समाचार विकी पुजारीचा घेतलाय. 2 षटकार आलेत, 2 सिंगल आलेत, आतापर्यंत धावा खर्च केले त्या 14 आणि गोव्याच्या खेळाडूंनी दाखवून दिलं की आम्ही सुद्धा कुठे कमी नाही आहोत. भले ही स्पर्धा गोव्यामध्ये आहेत पण आम्ही ते टॅलेंट ठेवतो आमच्यामध्ये आणि ती फटकेबाजी सनेज गावकरची बघायला मिळाली आहे. हा फिंगर रोल केला होता पण आपण बघतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फटका चांगला सजवला पण इथे एलिव्हेशन किंवा गॅप शोधू शकला नाहीये आणि तिथे मध्ये चेंडू शफिक कव्हर करेल तोपर्यंत मी ते ती या चेंडूवर एक धाव. षटक समाप्त होते. 2 षटकांमध्ये आपण बघतोय 28 धावा. एक गडी गमावला हरकत नाही. बबल नाईकने सुरुवात चांगली करून दिली पण या धावफलकर आपण बघतोय सरासरी कमी होऊ दिली नाही अशोक नाईक आणि 14च्या गतीने 28 धावा. इव्हन सनेश गावकर वेगळ्या स्ट्रॅटेजीने ग्राउंडच्या आतमध्ये उतरलाय. 2 षटकार आणि वैयक्तिक 14 वर खेळतोय. एक अच्छे रन रेट के साथ प्रसाद जी ये बल्लेबाजी हो रही है मैदान पर. अमेजिंग. असोला क्रिकेट टीम की बॉलिंग में परिवर्तन सामने से कप्तान आ चुके हैं. साहिल मोमिन सामने दूर वाली चोर से खुद का पहला ओवर. फुल टॉस गेंद इस बार स्लॉग से डीप स्क्वायर लेग पर हवाई फायर और गेंद निकली सीमारेखा से बाहर. सिक्सर 6 रन के लिए. साहिल मुंबईचं स्वागत म्हणजे आपण बघतोय संगणकाचं स्वागत षटकाराने केलंय. स्ट्राईक एंड आपण बघतोय हा 3रा षटकार आहे सनेशच्या बॅटमधून. हो लोटफोटा चेंडू होता. स्वीप करायचा प्रयत्न रिव्हर्स स्वीपचा इथे मात्र अटेम्प्ट होता पण टायमिंग जमलं नाहीये. बघितलं की फुलटा चेंडू नंतर मात्र पवित्रा चेंज केला होता. 55चा इशारा 22चा येतोय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येवर आपण बघतोय धावफलकावर धावा ॲड होत आहेत. धावसंख्या ती 35वर. सध्याचा करंट रन रेट खूप चांगला आपण बघतोय की षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि जवळजवळ 11च्या पलीकडेच रन रेट आपण बघत आहोत या सत्रामध्ये. फुलटॉस आहे थोडासा शफर ऑन साईडला स्वीप केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेल संदीप मकवाना आणि एक धाव. साहिल मोमेन स्वतः संघनायक आहे. इव्हन कालच्या दिवसामध्ये सलग 3 सामने खेळत असताना आपल्या संघाला तो निश्चितच घेऊन गेला तो म्हणजेच क्वार्टर लीगमध्ये आणि आज मात्र अग्निपरीक्षा आहे कारण आपण आता बघणार आहोत की प्युअर लीग बघणार आहोत. प्रत्येक संघावर तुम्हाला एक सामना खेळायचा आहे. हा चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर आपण बघितलं की बॅट्समनला रीड केलं फुटवर रीड केलं नंतर चेंडू डिलिव्हर्ड केला आणि ऑप्शनच्या बाहेर टाकत असताना चेंडूला आपण बघतोय खूप सुरेख कमबॅक करतोय स्वतः कॅप्टन साहिल मोमीन. धावसंख्या 36 लॉस ऑफ 1 इन 3rd ओव्हर. ओ हा चेंडू बॅटच्या खाली होता रडारमध्ये होता. बघायचं आहे खेळल्यावरती ते चेंडू क्षेत्रात जज करतोय आणि काय बघायचं त्या ठिकाणी झेल एखादी झेल सरप्राईज कॅच. असं वाटलं की हाताला चेंडू लागून पडलाय की काय पण जणू आपण बघतो की हातामध्ये चेंडू पडला की प्रसाद पडला असा झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. क्या बात है क्या बात है. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघताय स्क्रीनवर. एक्सलेंट कॅच बाय विकी पुजारी. अशोक पाटील झेलवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. कशा प्रकारे बघा झेल पकडला गेला. चेंडू हवेमध्ये बराच वेळ होता आणि जेवढं कॉन्सन्ट्रेशन हवं असतं ना एखाद्या फिल्डरला ते परफेक्टली बघायला मिळतंय विकी पुजारीचं. आणि ज्याप्रमाणे त्याने हात पुढे सरसवला ना आपण एखाद्या कुठल्या गोष्टीला लहान मुलं हात खाऊ हवाय म्हणून हात पुढे करतात तसा त्याने हात पुढे केला आणि पटकन त्या उंजळीमध्ये त्या हातामध्ये चेंडू पडला आणि एक सुरेख झेल मात्र आपण या स्पर्धेमध्ये बघतोय विकी पुजारीकडून. बहुत शानदार फील्डिंग. अपने आप को पूरा जज किया. बाउंड्री लाइन को देखा. बाउंड्री लाइन को थोड़ा सा जो कि करीब से देखा
और आखिर में एक हाथ से एक कैच को पकड़ा। एक बहुत अच्छी इनिंग हो रही थी मैदान पर, आक्रामक बल्लेबाजी, 3 छक्के लगाए थे, 8 गेंदों का सामना किया था, 20 रन बनाए थे, जो थोड़ा सा शुरुआत जो कि लड़खड़ाती थी, लेकिन वहीं से लेकर एक बड़ी इनिंग खेली थी। सनेश गांवकर एक सफलता मिलते हुए कप्तान को साहिल मोमिन और उनके आउट होने के बाद, और एक वेंगुर्ले के खिलाड़ी इस मैदान पर, एक ऑलराउंडर खिलाड़ी, लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट, साथ सर प्रसाद जी वो समीर वेंगुर्लेकर मैदान पर बल्लेबाजी करने के लिए। तुम्ही जेव्हा इथे मात्र बोललात की लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट, पण हे सुद्धा विसरून चालणार नाही की मोर स्पोर्टच्या स्पर्धेमध्ये सुद्धा रबर बॉल क्रिकेट सुद्धा आपल्याला बघायला मिळालं या समीर वेंगुर्लेकरचं. तो फलंदाजीला स्ट्रायकिंग एंडला. हो, आल्या आल्याच आपली ओळख, आपली छाप, आणि चेंडू थेट पाठवलाय नारळाच्या बागेमध्ये. षटकार. प्रसाद जी, मैं एक बात जरूर करूंगा, जो गोवा के खिलाड़ी है, गोवा के साथ सिंधुदुर्ग जिले के खिलाड़ी है, तो काफी दर्शक जुड़ चुके हैं सर जी। गोवा के दर्शक और सिंधुदुर्ग जिले के दर्शक, जो कि ये दोनों इलाके के खिलाड़ी बिल्कुल पास पास के, और ये खिलाड़ी मैदान पर, लेकिन एक शानदार शुरुआत आते आते एक गजब का छक्का डीप मिड विकेट पर समीर वेंगुर्लेकर के बल्ले से, और ओवर समाप्त होता हुआ तीसरा, 3 ओवर के साथ टोटल 42 रन 2 विकेट पर। सध्याचा रन रेट तो म्हणजे 42चा आहे, सॉरी 14चा आहे. 14च्या गतीने आपण बघतोय 42 धावा धावफलकावर, 3 षटकाच्या अखेरीस. पण तेवढंच आपण उल्लेख करू या स्पर्धेमध्ये जे वैयक्तिक पारितोषिक आहेत त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचसाठी संतीक्षा सुदेश नाईक यांच्याकडून इन द मेमरी ऑफ लव्हिंग ग्रँडमदर लेट नंदिनी सदानंद नाईक यांच्या स्मरणार्थ आपण एक ट्रॉफी मिळणार आहोत. खूप सुंदर अशी ट्रॉफी तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर बेस्ट बॅट्समॅनसाठी हे सिल्वर प्लेट आपण बघतोय. सिल्वरच्या जसं आपण साथीने उल्लेख करतो की सिल्वरला या स्पर्धेमध्ये खूप महत्त्व आहे. बेस्ट बॅट्समॅनसाठी हेनरी फर्नांडिस यांच्या माध्यमातून एक ट्रॉफी आहे इन द मेमरी ऑफ मदर लेट अँजेलिना फर्नांडिस तारिपंटो सांगे गोवा यांच्याकडून आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर बेस्ट बॉलरसाठी आपण बघतोय फ्रान्सिस मॅस्कारानिस, जो आपण बघतोय या स्पर्धेमध्ये सिडनी स्ट्रायकर्सचे संघमालक आहे. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ फ्रान्सिस मॅस्कारानिस, पंच ऑफ विलेज पंचायत नेत्रावली सांगे गोवा, आणि त्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलरसाठी ही ट्रॉफी तुम्हाला बघायला मिळणार आहे. वळी आपण ग्राउंडकडे. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4, जावेद संधी, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, खूप हॅमर्ड शॉट बघायला मिळतो. डीप एक्स्ट्रा गोल क्षेत्ररक्षक आहे, चेंडू कव्हर करेल तोपर्यंत या चेंडू कंप्लीट केली ती 1 धाव. धावसंख्येत धावसंख्या बोलली ती 43 और 43 ऑन द बोर्ड इन 4th ओव्हर. 43 धावा धावफलकावर या 4थ्या षटकामध्ये. प्रसाद जी, शुरू में थोड़ा सा शांत क्रिकेट खेलते हैं सरफराज को मैंने कई अक्सर देखा है, बहुत मैच के साथ शुरू में थोड़ा सा शांत सिंगल डबल, और आखिर में जब निगाह जम जाती है मैदान पर तो हमला कर देते हैं। सामने समीर वेंगुर्लेकर एक बार फिर से स्ट्राइक पर सामना करते हुए जावेद संधी की गेंदबाजी का। फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केला, कॅप खूप मोठा वॅकंट एरिया आहे, आणि चांगला प्रयत्न लास्ट मोमेंटला संदीप मकवाराचा. इथे क्रिकेट नाही, ते फुटबॉल दाखवले संदीपने, आणि अप्रतिम स्टॉप, जबरदस्त पॉज दिला लास्ट मोमेंटला एक्झॅक्टली बाउंड्री लाईनवर, आणि त्या ठिकाणी महत्त्वाच्या 2 धावा त्याने वाचवल्यात आपल्या संघासाठी, सिडनी स्ट्रायकर्ससाठी. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकता, फटका चांगला, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू गॅपमध्ये एक्झिक्यूट केला, वॅकंट एरिया होता, चेस सुरू होता, पण बघायचं लास्ट मोमेंटला संदीपने ज्याप्रमाणे उजवा पाय पुढे करून चेंडू अडवला, अत्यंत वाखाणण्याजोगी फिल्डिंग. आउटसाइड एज, फुलटा चेंडू पुन्हा एकदा मागेच्या क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी थोडासा तो फंबल होतोय. चेंडू कव्हर करेपर्यंत समीर स्ट्राईक रोटेट करतोय, तो फलंदाज सरफराजकडे. आणि जसा तुम्ही उल्लेख केला की सरफराज सेट होण्याचा प्रयत्न करतोय. इव्हन लेदर बॉल क्रिकेटमधले हे धडे आहेत, एक चांगला लेदर बॉल क्रिकेटर आहेत, आणि लेदर बॉल क्रिकेटमधले हे धडे तुम्हाला आधी जाऊन सेट व्हायचं असतं जेव्हा संघ थोडासा अडचणीत असतो. पण इथे मात्र आघाडीला आलाय, समोरचा बॅट्समन हवी होत होता. बबल लाईनने अटॅकिंग बॅटिंग केली. नंतर आपण बघितलं की फलंदाजीला बॅटिंगसाठी आपण बघितलं की सनेशला त्याने सुद्धा अटॅकिंग बॅटिंग केली, आणि साऊथ प्रवीणला घेतला. गॅप खूप मोठा होता, आणि एक्सलेंट टायमिंग, क्रिकेट विथ द ब्रेन. काय फटका होता, मिड ऑफ आपण बघतोय सर्कलच्या आतमध्ये, आणि त्याच्या डोक्यावर एक्झिक्यूट केलेला सांगे प्रीमियर लीग चौकार. बहुत शानदार बल्लेबाजी, थोड़ी सी ओवर पिच गेंद मिली, मिड ऑफ पर सर्कल पर फील्डर था और उनके ऊपर से गेंद बिल्कुल कोई मौका नहीं मिला। लॉन्ग ऑन बाउंड्री से लंबी दौड़ जरूर लगाई थी, लेकिन गेंद से काफी दूर थे, और 4 रन बहुत ही महत्वपूर्ण है। हम चर्चा कर रहे थे चप्पू की, शांत क्रिकेट, कई और टोटल स्कोर जबकि अब पहुंचता हुआ 50 पर पहुंचता हुआ 2 विकेट के नुकसान पर। क्या बात आहे, तुमची स्टाईल आम्हाला ऐकायला नाही मिळाली, हरकत नाही. उदय नाईक सुद्धा भरपूर एक्साइटेड असतात तुमची ही स्टाईल ऐकायला, आणि जे आम्ही गतवर्षी खूप एन्जॉय केली ती स्टाईल. पुढचा चेंडू, जावेद संधी, हो, अप्रतिम डिलिव्हरी, वाईट यॉर्कर, ऑप्शनचा बाहेरचा चेंडू ऑन साईडला स्लॉग इट करायचा प्रयत्न होता,
पण चेंडू मागे निघून जातोय. पंच सिग्नल करतात 22. त्यामुळे चेंडू आणि बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाहीये आणि चेंडू निघून गेला तो फायरिंग सीपमध्ये. धावसंख्या 51. ह्या काही गोष्टी आहेत. गोव्यामध्ये आपण जेव्हा सांगेम प्रीमियर लीग कव्हर करण्यासाठी येतो, ह्या काही मेमरी असतात, ह्या काही आठवणी असतात, त्या आम्ही वर्षभर जतन करतो. आणि आठवते गतवर्षी सिद्धेश नाईक यांची जी ॲनिव्हर्सरी होती, सुदेश नाईक, आणि त्याच्या ॲनिव्हर्सरी निमित्त एक छोटंसं आपण गेट टुगेदर केलं. तिथे आम्ही खूप एन्जॉय केली. 50 धाव्यांची स्टाईल अशोक नाईक यांची. फुल टॉस आहे, लॉफ्टेड स्ट्रोक, थोडंसं थांबून एक्झिक्यूट केला. बरोबर बॅटवर चेंडू घेतोय समीर आणि इव्हन प्रत्येक चेंडूवर धाव कशी मिळेल हा प्रयत्न समीर वेंगुर्लेकरचा सुरू आहे. सरफराजला चांगली साथ देतोय. षटक क्रमांक 4 समाप्त होत आहे. सरासरी थोडीशी खाली घसरली अशोक नाईक, जी तिसऱ्या षटकापर्यंत 14ची होती. थोडीशी 1 इंच फक्त खाली घसरली असं म्हणायला हरकत नाहीये. जी 14वर आता 13वर आली आहे. 13च्या गतीने धावसंख्या धावफलकावर 52 धावा, 2 गडी बाद. 13 रनों के साथ रन बनते हुए मैदान पर प्रसाद जी, जिस तरह से खिलाड़ियों का एक एक अंदाज होता है, हर एक की स्टाइल होती है, हर एक का फेवरेट शॉट होता है, उसी तरह से हमारे कृष्णा देव जी और एक कमेंटेटर है जो सांगेम प्रीमियर लीग में जिन्होंने भी कमेंट्री कर चुके हैं, उनका जब छक्का लगता है प्रसाद जी, तो उनका बोलने का अंदाज बहुत अच्छा लगता है और काफ़ी दर्शकों के लिए वो मनपसंद उनका जो कि उनकी बात रही, ओहो हो उड़ाया, बहुत अच्छा जो कि कृष्णा देव जी का वो जो कि आवाज़ और उसी के साथ उनका बिल्कुल वो फेवरेट स्टाइल है कमेंट्री बॉक्स में. खूप चांगल्या आठवणी तुम्ही सुद्धा इथे मात्र त्याचा उल्लेख इथे करताय. जेव्हा आम्ही कृष्णादेवजी सोबत पहिलं वर्ष आम्ही जेव्हा सांगेम प्रीमियर लीगमध्ये समालोचन केलं, मच्छिंद्र पाटील आमच्यासोबत होते, अशोक नाईक होते, कृष्णा देवजी, आणि या चारचं कॉमेंटरचं कॉम्बिनेशन बघायला मिळालं. बॉलिंग मार्कवर विकी पुजारी सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजीसाठी येतोय. एक आपण षटक त्याचं ऑलरेडी बघितलं. त्या षटकात आपण बघितलं की 2 षटकार, 3 सिंगल, तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या. इव्हन विकेट काढली होती. पण बघायचं समीर वेंगुर्लेकर आता मात्र विकीला कसा सामोरं जाईल. सध्या रन रेट खूप चांगला आहे, हेल्दी रन रेट आहे 13चा. फुल टॉस आहे, ऑन ड्राईव्ह केलाय, ऑन साईडला स्वीप केलं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव. फुलटॉस चेंडू टाकून ट्रॅप करण्याचा प्रयत्न सुरू आहे समीरचा. कारण आता मात्र तुम्हाला या धावसंख्येला जर अंकुश लावायचा असेल किंवा या सरासरीला थोडंसं खाली आणायचं असेल तर तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे, ते म्हणजेच विकेट. कारण अमेझिंग असोलनाचे प्रत्येक फलंदाज येत आहेत आणि समोरच्या गोलंदाजावर हवी होत आहेत आणि चांगलं अटॅकिंग क्रिकेट खेळत असं आपण बघतोय. सनेश गावकरची खूप चांगली खेळी, 3 षटकांच्या मध्ये 20 धावींवर तो बाद झाला. पण बाकीचे फलंदाज त्याची निश्चितच जागा भरून काढतायत. रिव्हर्सचा अटेम्प्ट, वॅकेंट एरिया आहे, गॅप खूप मोठा आहे, आउटफील्ड फास्ट आहे. एक टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषेबाहेर फरार, चौकार. चार रन मिलते हुए स्कोर के खाते में प्रसाद जी, यादें बिल्कुल जुड़ी रहेगी इस प्रतियोगिता के साथ. पिछले साल प्रदीप देवुलकर भी हमारे साथ कमेंट्री बॉक्स में थे. सामने एक बार फिर से अपने बॉलिंग मार पर इस ओवर की अगली गेंद लेकर विकी पुजारी ओवर द विकेट. हो, क्या बात है, स्लाइस, व्हाट अ शॉट, स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर अँड स्टँड अँड व्हाट अ एक्झिक्युशन. खणखणीत चौकार. अक्षरशः त्या चेंडूला कापला तिथे सरफराज नवाजने आणि काय जबरदस्त लाईट स्ट्रोक बघायला मिळाला. पॉईंटच्या डोक्यावरनं अत्यंत वेगाने चेंडू निघून गेला तो डीप पॉईंटला सीमारेषेवर 4 धावांसाठी. धावसंख्या 61वर पोहोचली आहे. जसं आपण उल्लेख केला की सेट होण्याचा प्रयत्न केला आणि सेट झाल्यानंतर आता मात्र एक जबरदस्त आतिश पारी आपण बघत आहोत ती सरफराज नवाजची. 10 चेंडूत 22वर खेळतोय. 61 लॉस ऑफ 2. पुन्हा तोच फटका, ऍक्शन रिप्ले, मागच्या चेंडूची पुनरावृत्ती झाली, कॉपी अँड पेस्ट, व्हाट अ शॉट अगेन, चौकार. अब बिल्कुल लय में आ चुके हैं. हम बात कर रहे थे उन्हीं खिलाड़ी की जो शुरू में थोड़ा सा शांत थे. 2 लाजवाब चौके कवर पॉइंट बाउंड्री पर और 4 रन के साथ स्कोर तेजी के साथ आगे बढ़ता हुआ टीम का 65 रन टोटल स्कोर.
प्रसाद जी, याद है बिल्कुल उन्हीं के साथ उन अंपायरों के भी हम जरूर याद करेंगे जो पिछले कई सालों से जुड़ चुके थे। सर अभिजीत तळेकर, राजेंद्र दाभोलकर, सर सुजीत राणे, अमेय नाईक और सिद्धेश घाडी, वो भी बिल्कुल हमें याद आ रहे हैं इस मैदान पर। हो 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 हो, उडन खटोला आणि पुन्हा ते चेंडू आपण बघतोय जातो तो डीप मध्ये सीमारेषे बाहेर. षटकार. स्लॉकशिप डीप मिड विकेट पर हवाई फायर और मिले 6 रन स्कोर के खाते में। और एक नाम असलम शेख, वो भी जो कि इस सांगे प्रीमियर लीग के साथ जरूर जुड़ चुके थे। उनकी भी यादें बिल्कुल हमेशा इस मैदान पर कमेंट्री बॉक्स में हमें सभी दर्शकों को और खिलाड़ियों को जरूर रहेंगे। हम थोड़ा सा अंपायर इशारा कर रहे हैं और स्कोर ठीक ठाक दिखाई देता हुआ 71 71 रन टोटल 2 विकेट के नुकसान पर। खूप चांगला उल्लेख केला कारण आपण बघतोय की या स्पर्धेच्या जडणघडणीमध्ये किंवा या स्पर्धेच्या सर्वोच्च स्थानामध्ये जर जेवढा टेनिस क्रिकेट डॉट इनचा वाटा आहे, गौरवचा वाटा आहे, संतोष नाणेकरचा वाटा आहे ना, तेवढाच वाटा ज्यांचा तुम्ही उल्लेख केला, सुजित राणे, राजू दाभोळकर, अभिजित तळेकर, असलम शेख आणि त्याचबरोबर आपण अमेय नाईक आणि सिद्धेश गाडी यांचा मी ह्या पंचांचा उल्लेख जे खास करून गोव्याचे पंच आहेत आणि त्यांनी एक स्टँडर्ड सेट केलं या स्पर्धेचं, याच्यामध्ये मात्र शंका नाही. आणि बघतोय की गतवर्षीपर्यंत खूप चांगली साथ दिली या स्पर्धेमध्ये. याच्यात मला खरंच आवर्जून त्यांचा उल्लेख करावा असं वाटतो. बिल्कुल सर, और मैं और एक नाम सर जरूर लूंगा, जय भोसले का, जिन्होंने ये बड़ी प्रतियोगिता मेरे लिए बिल्कुल, तो जय भोसले का भी और उन्हीं के साथ गौरव सावंत, उनका भी मैं बहुत बहुत जरूर धन्यवाद व्यक्त करूंगा प्रसाद जी। 71 लॉस ऑफ 2. सरफराज नवाज सध्या वेगळ्याच मूडमध्ये बॅटिंग करतोय. 3 चौकार 1 षटकार. गुड बॅटिंग. हो, लोअर फुटला चेंडू होता. स्वीप करायचा प्रयत्न यशस्वी, मागे चेंडू होता. वाईटचा इशारा पंचांचा येतोय आणि वाईटच्या बरोबर अजून एक एक्स्ट्राची धाव, बोनस अजून एक धाव मिळते आणि त्यामुळे या 2 धावांमुळे धावसंख्या पुरली ती 73 वर. सरफराज नवाजने या षटकात तर 3 चौकार आणि 1 षटकार मारलाय. त्या अगोदर त्याचा 1 षटकार 1 चौकार होता, म्हणजेच काय तर 4 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने चांगली खेळी सजवली आहे. बघू शकता हा चेंडू थोडासा मागे जातोय. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू होता. वाईट +1 ॲक्शन रिप्ले तुम्हाला चित्र बघायला मिळालं. चेंडू बाहेरच होता आणि त्यामुळे धावसंख्या पोहोचली ती 73 वर. 73 लॉस ऑफ 2. पण यावर्षी आपण बघतो की हे तिन्ही पंच सुद्धा मात्र प्रेक्षकांची मनं वेधून घेत आहेत. त्यामध्ये बंटी क्रिकेटर अत्यंत सिनियर अंपायर आहेत, तारकर्ली मालवणचे. त्यानंतर आपण बघतो की विश्वनाथ लिंगायत जे रत्नागिरीचे आहेत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना बघितलं आहे. आणि त्याचबरोबर अविनाश बंगाळसुद्धा आपण बघत आहोत. हो हो हो, चांगला चेंडू. फलंदाज बघितलं, रीड केलं, त्याला फॉलो केलं आणि निश्चित खूप चांगला चेंडू हाताळला आहे. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सध्या आपण बघतोय की 14.60. जशी मगाशी आपण उल्लेख केला की मागच्या षटकापर्यंत 13ची सरासरी, आता ती वाढत गेली आहे, वृद्धिगत होत गेली आहे. ग्राफ वरती गेलाय कारण या षटकात भरपूर धावा आल्या आहेत. 3 चौकार 1 षटकार आला, त्यामुळे रन रेट वाढलाय. आपण बघतो की 14.60ची गती आणि आपण बघतो धावसंख्या 73 धावा धावफलकावर. प्रसाद जी देखिए, समीर वेंगुर्लेकर अपने आप पर भी नाराज हो गए। थोड़ी सी लेग स्टंप पर गेंद थी, मालूम था ये गेंद बड़े शॉट के लिए निश्चित रूप से थी, लेकिन गेंद बल्ले का संपर्क नहीं हुआ, नहीं तो और 4 रन या 6 रन भी बन सकते थे इस गेंद पर। लेकिन आखिरी ओवर, लंबी बैटिंग लाइन है भाई प्रसाद जी, और जिनका आना बाकी है, दर्शन का अभी तक दर्शन नहीं हुआ है, दर्शन बांदेकर। लेकिन ये बल्लेबाज बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। देखना होगा क्या होता है इस ओवर में, और गेंदबाजी में परिवर्तन। जावेद संधि आ चुके हैं। जावेद संधी. हो हो हो, बघायचं मिड विकेटला खूप दूरवर कंपाऊंडच्या पलीकडे जातोय चेंडू, सीमारेषे बाहेरच. षटकार. गुड शॉट. सहा षटकांचे सामने आपण बघतोय, क्वार्टर लीगच्या मॅचेस बघतोय. इव्हन हे आजच्या दिवसामध्ये खेळणारे 4ही संघ ऑलरेडी पहिल्या 2 दिवसामध्ये खेळलेले आहेत. पण धावसंख्येचा आपण जर उच्चांक बघितला तर 79 आपण बघत आहोत, तो अमेझिंग असोलना या संघाच्या नावावर. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर सिडनी स्ट्रायकर संघाने 2 सामन्यामध्ये समोरच्या संघाला 51 मध्ये थांबवलं होतं. पहिल्या सामन्यामध्ये 46 वर. नेक्स्ट मॅचमध्ये सेम संघ जो होता, जो स्पर्धेचा बाहेर फेकला गेला, म्हणजेच शांतादुर्गा महामाया या संघाला त्याने 51 वर थांबवलं होतं. पण त्याच्या अगेन्स्ट अटॅकिंग बॅटिंग अमेझिंग असोलनाची.
हो हो हो, चांगला चेंडू, फुटवर्क खूप सुंदर बघायला मिळत आहे. चेंडू बॅट आणि पॅटच्या मध्ये होता, त्या ठिकाणी सुंदररित्या फ्लिक केलाय. रनआउटची संधी, फलंदाज बाद, अप्रतिम फेकी. सँडी संदीप मकवाना अचूक फेक करतोय संधीकडे आणि फलंदाज बाद होतोय समीर वेंगुर्लेकर. प्रसाद जी बिल्कुल, समीर वेंगुर्लेकर की भी सोच मैं कहूंगा अच्छी थी, क्योंकि सरफराज सामने बहुत बड़े शॉट लगा रहा है। अच्छी गेंद थी और अच्छी गेंद पर उन्होंने एक अच्छा शॉट लगाया। अच्छी फील्डिंग, मिड विकेट बाउंड्री से अच्छा थ्रो। और हम चर्चा कर रहे थे दर्शन बांधे करके, और वो दर्शन अब दर्शन मैदान पर उनका अभी हो रहा है बल्लेबाजी के लिए। बघा चेंडू खूप सुंदर होता, ऑफस्टिकवर चेंडू होता, बॅट अँड पॅटच्या मध्ये स्टंप कव्हर करत असताना बॅट आणि पॅट समोर आणला आणि खूप चांगला फटका ऑफर केला, फ्लिकचा फटका, पण त्या ठिकाणी नॉनस्टॉकी गेटला समीर वेंगुर्लेकर पोचू शकला नाही. फलंदाज बाद होत आहे आणि दर्शनची एंट्री येते होती ग्राउंडवर. दर्शन पोहोचलाय नॉनस्टॉकी गेटला, तिसरा धक्का लागलाय अमेझिंग असोला, पण सध्या सुस्थितीमध्ये आहे. 6 षटकांचा सामना आणि 80 सध्या धावसंख्या बघतोय. इव्हन अजूनही या षटकातले आपण बघतोय की शेवट षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. बॉलिंग मार्कवर पुन्हा जावेद सनदी, स्ट्राईक एंडला सरफराज नवार. अर्धशतक बघायला मिळणार का बघूया. 39 धावांवर खेळतोय नाबाद 14 चेंडूमध्ये सरफराज. फुलटॉस चेंडू आहे, हा कसा मी सोडेन. चेंडूला फेकून दिलाय पुन्हा एकदा. आता त्या कंपाऊंडच्या सुद्धा पलीकडे ज्या ठिकाणी आपल्याला बंगलोज बघायला मिळत आहेत त्या बंगलोमध्ये जाऊन विश्राम करतोय. हा चेंडू षटकार. क्या प्रसाद जी, ये पहला जो कि मौका आ चुका है अर्धशतक के लिए बल्लेबाजी में। 45 पर खुद के व्यक्तिगत बल्लेबाजी कर रहे सरफराज नवाज उर्फ चप्पू, और देखना होगा आने वाली गेंद पर क्या होता है। मौका तो जरूर है 50 का, लेकिन देखना होगा आने वाली गेंद पर क्या होता है। पुढचा चेंडू हवेमध्ये बघायचा आहे, त्या ठिकाणी झेल की षटकार. आणि संदीप मकवानाकडनं झेल सुटलाय. संधी अजून एकदा चालू झाली आहे, ती म्हणजे सरफराज नवाजला आपलं अर्धशतक पूर्ण करण्याची. झेल सुटला, 2 धावा कंप्लीट केल्या, स्ट्राईक एंडला पुन्हा गेला. धावसंख्या 88 वर आणि सरफराज पोहोचलाय 47 वर 16 चेंडूमध्ये. आणि अजूनही या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ शिल्लक. मौका अभी भी बाकी है सरफराज के लिए, लेकिन कैच की चर्चा करेंगे। थोड़ा सा शायद द्विधा मनस्थिति में मेरे ख्याल से होंगे कि बाउंड्री लाइन पर है या अंदर है। ओहो, ठोक डाला. 50 रन पूरे होते हुए, क्या बात है, लाजवाब पारी, सीधे 50 रन. प्रसाद जी क्या कहेंगे अब। प्रशांत सर, प्रसाद जी मेरी मुंह की बात उन्होंने बिल्कुल बोल दी और खुद मुस्कुरा रहे हैं। लेकिन ये बिल्कुल बहुत शानदार इनिंग, बहुत अच्छी इनिंग। लेकिन उससे पहले मैं कहूंगा कि मैं थोड़ी सी तारीफ करूंगा प्रसाद जी सनेश गावकर की, जिन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी की। अब देखिए रिप्ले पर देख सकते हैं tenniscricket.in से प्रसारण। बघायचं अजून एक षटकार येतोय का. हो, चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता, ब्लॉक होलमध्ये टाकला होता, ऑन साईडला खूप चांगला एक्झिक्यूट केलाय, गाईड केलं, त्या ठिकाणी चेंडू तिथे कव्हर होईल तोपर्यंत 2 त्याचा प्रयत्न सुरू आहे. दर्शनने या 2 धावा धावून इथे पूर्ण केल्या आहेत. अजून एक धाव तिथे बोलणार का बघूया. संधी होती तिथे त्या ठिकाणी आणि 3 धावा धावून इथे पूर्ण होत आहेत. 97 धावा धाव फलकावर. 98चं एक मोठं लक्ष, एक विशालकाय लक्ष, एक मोठं वटवृक्ष मी म्हणेन जे इथे उभारलंय अमेझिंग असोला संघाने. आणि त्यामध्ये सरफराज नवाज, उदय नाईक सुद्धा तिथे खुश होत आहेत, कारण एका जबरदस्त कामगिरी आपण बघत आहोत ती म्हणजेच. आणि हायेस्ट टोटल या सांगे प्रीमियर लीगच्या या सीझनमध्ये तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला या क्वार्टर लीगच्या मॅचेसमध्ये अशोक नाईक बघायला मिळते. आणि सरफराजचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. बघा 18 चेंडूमध्ये 5 सिंगल आहेत, 1 डबल आहे, 1 टिबल आहे, 4 चौकार आहेत. आणि काय षटकार मारलेत, काय बॅटिंग केली आहे जबरदस्त मैदानावर. आणि वैयक्तिक अब तक 56 धावा अवघ्या 18 चेंडूमध्ये. आणि मला निश्चितच विराट तेंडुलकर सांगतायत षटकारांची संख्या एकूण आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे 5 षटकार आणि 4 चौकाराच्या खेळीमुळे स्वतःची खेळी सजवली. 56 धावांची इनिंग आणि काय पेश गेमची इनिंग. बघा डगआउटमध्ये सर्व खेळाडू स्टँडिंग ओवेशन उभे राहून टाळ्या वाजवत आहेत. आणि का होईना अशा मुवमेंटला जो परफॉर्मन्स दिलाय अत्यंत वाखाणण्याजोगा आहे आणि टाळ्यांच्या गदात त्याचं स्वागत होतंय. धावसंख्या कुठली ती तब्बल 97. बॉलिंग कार्ड आपण बघतोय, रब्बानी दाफेदार 1 षटक, 13 धावा खर्च केल्या, विकेट नाही त्याला मिळाली. विकी पुजारी 2 षटक, तब्बल 36. 18च्या इकॉनॉमी, साहिल मोमेन 1 षटक, कॅप्टनचं 1 विकेट त्याला मिळाली. आणि जावेद संदीप पुन्हा एकदा जसा विकी पुजारी महाग ठरला तसाच जावेद संदीप महाग ठरला. 2 षटकात 33 धावा, त्याला सुद्धा विकेट मिळाली नाही. आणि याचमुळे की काय तब्बल धावसंख्या 97 धावा धावफलकावर आणि 98चं लक्ष, 36 चेंडू
98 धावा. सिडनी स्ट्रायकर ज्या संघाने आतापर्यंत समोरच्या संघाला कमी धावसंख्येमध्ये रोखलं होतं फर्स्ट राऊंडमध्ये, आणि अशा मुवमेंटला आपण बघू की त्यांच्यासमोर आता मोठं लक्ष आहे. इव्हन दोन्ही वेळेला आपण बघितलं एका ठिकाणी 48 धावसंख्येचा पाठलाग केला, काल आपण बघितलं की शेवट सामन्यामध्ये 52 धावसंख्येचा पाठलाग केला. पण आता मात्र 6 षटकांचा सामना आहे, तो 8 षटकांचा सामना होता. पण या 6 षटकांच्या सामन्यामध्ये हा मोठा डोंगर पोकळणं तेवढं इझी नसणार आहे. बघायची आहे इथे सुरुवात कशी केली जाईल, आणि यासाठी हां क्या बात आहे. चलो बोलूया आपण काही शॉर्ट्स आपण बघूया, हायलाईट्स बघूया. सरफराज नवाजने या स्पर्धेमध्ये केलेला हा खेळ किंवा त्याचं हे पहिलं अर्धशतक वैयक्तिक आणि स्पर्धेचं सुद्धा पहिलं तुम्ही बघताय तुमच्या स्क्रीनवर. हायलाईट्स ऑफ सरफराज नवाज बॅटिंग. जबरदस्त बॅट, चांगला फटका मिड ऑफच्या डोक्यानं एक्झिक्यूट केला. सीमारेच्या बाहेर चौकार आपण बघतोय स्क्रीनवर. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट, काय फटका होता, डोळ्यांचा अक्षरशः पारडं फेडणारा, निघून गेला बॅकवर्ड पॉईंट आणि डीप थर्डमॅनच्या मधून. थोडासा शफल झाला, चेस केला आणि काय फटका, स्लाइसचा फटका. बॅक टू बॅक आपण 2 चौकार बघले होते या षटकामध्ये. हा दुसरा चौकार होता या षटकातला बॅक टू बॅक चेंडूवर, आणि आपण बघतो की 3 चौकार आणि एक लागोपाठ एक षटकार सुद्धा बघितला जो या चेंडूवर तुम्ही बघताय. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग, सच अ पीस ऑफ बॅटिंग, एक्सलंट बॅटिंग बाय सरफराज नवाज. शफल होत असताना काय फलंदाजी आपण बघितली मैदानावर, आणि सर्व चेंडू लेग स्टिकच्या आपण जर बघितले तर डीप स्क्वेअर लेगमध्ये कंपाऊंडमध्ये गेले, कंपाऊंडच्या पलीकडे बंगल्यामध्ये गेले, आणि तिथून मध्ये चेंडू जोपर्यंत येतील मात्र धावांचा वेग अक्षरशः वाढला होता. प्रसाद जी, थोड़ी सी छोटे से ब्रेक के साथ चर्चा आपके साथ जरूर रहेगी. जो मैदान पर विश्वनाथ लिंगायत अंपायरिंग की जिम्मेदारी कर रहे हैं ना सर, वो भी एक बहुत अच्छी कमेंट्री करते हैं. और थोड़ा सा हम नाम भूल गए होंगे, असलम शेख, वो भी अंपायरिंग की जिम्मेदारी के साथ. लेकिन प्रसाद जी, आप भारत भर घूम चुके हैं, कर्नाटक में मैं हाल ही बिल्कुल एक बड़ा सफर करके चुके हैं. हमारे स्कोरर के हम बहुत चर्चा कम करते हैं, तो विराट तेंदुलकर के स्कोरर के लिए आप क्या बात कहेंगे? अशोक जी, चर्चा करायची असती तर मागच्या बरोबर जर चर्चा करायची असती ना तर बँगलोरच्या टूरवर विराट नसता, दुसरा कोणतरी स्कोरर असता. आज 4 वर्षामध्ये ज्याप्रमाणे त्याने जबाबदारी पार पाडली आहे, एक मोठमोठा एक्सपिरियन्स त्याच्याकडे, सी.के. नायडू ट्रॉफी केली आहे, कुंज विहार ट्रॉफी केली आहे, आणि त्याची लेखणी मी दरवर्षी त्याचं कौतुक यासाठी करतो. त्याची लेखणी एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर बोलते जी लेखणी, की त्याला बोलायची गरजच नाही आहे. त्यामुळे माझी निवड मला असं वाटतं की चुकीची नव्हती, सार्थकतेने ठरवली, आणि माझ्यासोबत त्याने खूप चांगलं काम केलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा विराट तेंडुलकरचे धन्यवाद व्यक्त करतो. बिल्कुल बिल्कुल, धन्यवाद सर. तो दूसरी इनिंग की शुरुआत और फिर से एक बार जुड़ जाते एक बेहतरीन आवाज के साथ वॉइस ऑफ गोवा हरीश काकोडकर, और उन्हीं के साथ छोटा पैकेज और बड़ा धमाका कमेंट्री बॉक्स में वो प्रशांत जी आदुड़े एक बार फिर से कॉम बॉक्स में. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओघवत्या शब्दात समालोचन, दर्जेदार आयोजन. सागे प्रीमियर लीग 2024चा अद्भुत विहंगम सोहळा पाहूया. याची देही याची डोळा, कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पात्रा सामन्याचा दुसरा डाव. जिंकण्याकरता 36 चेंडूमध्ये 58 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार होणार यात काय शंका नाहीये. सामना तुम्ही पाहत राहा टेरिस्क्रिकेट.in वरती. Yes, and a fabulous performance by Amazing Asolna. You can see a total of 97 runs posted in just 6 overs. Sarfaraz Nawaz, Chappu as we call him, and he has shown glimpses of the Goan talent. That Goa is no short of the cricketing talent as far as batting, bowling is concerned. He has scored a magnificent 50, the first 50 of this Sangam Premier League, and once again played a good hand by Sanesh Gavkar, showing the range of the shots that he possesses both on the offside as well as leg side, and posting a huge total of 97 runs. 98 runs is never easy in 6 overs. However, the strength in the batting lineup you have.
पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. खूप चांगला चेंडू टाकलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न संदीप मकवाननं केला. चेंडू आणि बॅटमध्ये चांगला संपर्क झालाय आणि गुरुशांतनं काल 3 गडी बाद केले होते. चांगली गोलंदाजी केली होती आणि फलंदाजाला अडचणीत आणलं होतं. Mendes, as we call him, Mendes is a pretty good bowler. Plays in lot of tournament in Goa. Got an extra pace just away from Mateen. He's a pretty good handy wicket keeper, but it was out of his reach going down towards the legendary Goan cricketer Naresh Soldekar, fielding at the short tournament region. So Idea is trying to bowl full, and Idea is trying to bowl just outside the off stump, where the batters are not so very strong nowadays, and seems to be a good ploy. He's got a man in the deep mid-wicket region and a man in the deep covers. And Mateen and Naru are going to just talk within themselves. They gel very well as a very good combination, and certainly from behind the wickets is a very good position to set the field and exactly knows what the batters are doing. महेंद्रसिंग धोनी त्याचं एक खूप चांगलं उदाहरण आहे. एस्टनच्या मागे एसटी रक्षण खूप चांगलं केलं, त्याचबरोबर कर्णधार म्हणून. हो खूप चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. दोन्ही बॅटरला आपण जे बघितलं तर गोलंदाज आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी केली जाते. लेंथ बॉल टाकला जातोय आणि तेव्हा तुम्ही नवीन बॉल हाताळत असता ते कला असते, कसं बसतं ते आपल्याला या ठिकाणी गुरुशांतकडनं पाहायला मिळतंय. So once again, this is another slower ball. So he's mixing it up well at the moment. He has got a fielder in the deep, and certainly at this stage, if they get a very good start in the power play overs, because it's the power play overs when you are chasing 98 runs is very crucial. And if you can do a good job in the next 2 balls, which he has done so far in the first 4, keeping the batters in check, I think Asolna are going to be certainly feel very confident and positive about going in the next 5 overs. आघाडीचे फलंदाज संदीप मकवाना आणि अमोलला आपण पाहतोय मैदानावरती. धावफलक धाबा 2, बिनबाद 2. अप्रतिम कामगिरी आतापर्यंत गोलंदाजाने केली. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ऑन साईडला खेळलाय. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल दर्शन बांदेकरनं आणि संदीप मकवानाचा खेळ संपलाय. पहिला गडी गुरुशांतनं संदीप मकवानाला शांत केलंय. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला देतोय. Yes, Gurushant was looking good and he bowled well there. I think credit should be given to the catcher as well. Darshan Bandekar coming all the way from wide long on region towards the mid-wicket region and taking a simple, easy catch. It was not that easy, and that's the end of the man in form, Sandeep Makwana. And what a knock he has played in the previous game, and certainly amazing. Asolna will be very happy to see his back. A good start from Gurushant Chikalgi in the first over for amazing Asolna. अतिशय सुंदर गोलंदाजी केली. आउट ऑफ द स्टंप सातत्यानं मारा ठेवलाय आणि त्याचा फायदा मिळतो. संदीप मकवाना हरीची इन्फॉर्म बॅटर, खूप चांगली बॅटिंग त्यांनी या स्पर्धेमध्ये केले. गेल्या 7-8 वर्षामध्ये प्रोफेशनल संघाकडनं तो खेळलाय आणि आज या मॅचमध्ये एक चांगली विकेट घेते. आणि कौतुक करावं लागेल दर्शनचं, ज्या पद्धतीनं लॉंग ऑनवर काऊ करून क्षेत्रामध्ये यायचं रनिंग कॅच घ्यायचा होता तो, की चांगला झेल आणि खूप चांगलं जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ 5 चेंडूंचा खेळ झाला. धावफलक 2 एका गडाच्या मोबदल्यामध्ये इंजमाम आपलं खातं खोलू शकले. नंबर 3 वरती बॅटिंग करण्याकरता आलाय. अमोल हा डावखुरा फलंदाज, शेरीदार फलंदाज आहे, त्याच्याकडे खूप चांगलं तंत्र आहे. आणि पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं जी नवाजची बॅटिंग होती, ज्या पद्धतीवर शप्पल झाला होता ऑफ स्टंपच्या बाहेर आणि स्क्वेअर कटचा फटका खेळला होता. फार अवघड असतं जेव्हा शप्पल होता त्यानंतर आउट ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. तो एक दर्जेदार फटका आपण नवाजच्या बॅटमध्ये पाहिला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. सुरेख कामगिरी मैदानावरती. बॅटची कळ लागले. फ्लॅग थ्रीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण जरूर झालंय, परंतु थ्रो चांगला नाहीये आणि त्यामुळे 2 धावा मिळतील. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम प्रभावी मारा केला गुरुशांतनं आणि फलंदाजाला शांत ठेवलंय. यशस्वी षटकाची सांगता. धावफलक धाबा 4, 1 गडी बाद 4. पहिल्या षटकाचा खेळ इंजमाम 2. अमोल अप्रतिम कामगिरी करू शकतो, क्षमता आहे. आफ्टर 1 ओव्हर स्कोर 4-1. Not the start they will be hoping for Sydney Strikers. They will have hoped to get at least 10 to 15 runs in the first over in the power play overs. And Gurushant Chikalgi has been magnificent in tennis ball cricket in the circles when he is playing in Panchayat municipality and also Taluka level tournaments. He has given the ball in the hand by the captain, and certainly captains
favorite, you can call, when the first over is given. The captain always likes the first over to be bowled very well by his bowler. That's exactly what he has done. Wonderful drive there, but there is a man placed in the mid-off region. So idea seems to be just bowling outside the off stump. Here is Darshan Banekar. What a man he is, and he always plays in amazing Asolna because he gels very well with Naresh Asoldekar. He has a very good friendly relationship with many of the players in Goa, especially Naresh Asoldekar, and he respects him, respects with the legendary cricketer of Goa. Played it very down the ground and straight, and there is Sarfaraz Nawaz. He's everywhere today on the ground. Well, you see him in batting department scoring 50, and you see him down the ground stopping a boundary as well. तंत्रशुद्ध बॅटिंग मैदानावरती होते. एका बाजूला इंजामामची आपण बॅटिंग पाहू शकता. खूप चांगल्या पद्धतीने फ्रंटफुटवरती बॅटिंग करतोय. अमोलने देखील जो ड्राईव्ह केला होता आपण बघितला तो देखील फ्रंटफुटवरती होता. आणि चेंडूच्या मेरिटप्रमाणे बॅटिंग करत असताना दोन्ही बॅटर धावफल क्रमांक 7. खूप चांगला चेंडू कोलबट टप्प्याचा मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शानदार कामगिरी. पहिल्यांदा थोडे आपण बघितलं फुल लेन चेंडू टाकले, 2 चेंडू ड्राईव्ह केले. त्यानंतर हा एक चांगला थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये मराठीमध्ये जरा टिपिकल सांगायचं झालं तर बुंद्यातले चेंडू, यॉर्करचे जे चेंडू असतात ते फलंदाजाला खेळणं तितकंच सोपं नसतं. खूप चांगले उंच पुरा गोलंदाज ॲमॅक्शनने गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आहे. Another one. This time he sliced towards the backward of point region. Lot of width was given. He was intentionally bowling the Yorker, but it turned out to be a full toss, and also the width. So placement was very nice and getting a boundary. That's the first boundary in the rush chase here for Sydney Strikers. अमोलच्या बॅटमधनं त्याच्या इनिंगमधला हा पहिला चौकार आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. टेनिस क्रिकेट .in ॲक्शन रिप्ले पहा. दर्शन बांदेकरच्या या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 4 धाबा. चौथ्या चेंडूवरती कणकणीत चौकार. ऑफसाईडला पॉईंट आणि कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. ऑन साईडला खेळलाय चेंडू. या वेळेला बॅटवरती आलं नाही आहे. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. आतापर्यंत ऑफस्टंपच्या बाहेरची गोलंदाजी झाले आणि खूप चांगले लेन गोलंदाजी झाले, फुल लेन गोलंदाजी झाले गोलंदाज दर्शनकडनं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर आता दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलक धाबा 13 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. Naresh is such a very talented and thoughtful cricketer. He knows the combination what he wants in bowling and batting. He likes to get experienced players as well as the new players. This is down the ground. This is good shot. Powerful shot. One bounce. Yes. One bounce and it goes over the rope for 4 runs. So finally, the boundaries that they are searching for is getting. This is a full length, and instead of going across, he went with a straight face of the bat. The mid-off was inside, up and over, and an easy boundary. खूप चांगला फटका, दर्जेदार फटका होता. ज्या पद्धतीनं बॅट्समन आपण पाहू शकता क्रीजमध्ये आहे. थोडा शफल देखील झाला. ओव्हरपिच चेंडूवरती तुटून पडला इंजमाम आणि या चेंडूवरती 4 धावांची मोहर उमटवली. टायमिंग चांगलं होतं. बॅट आपण बघितलं पूर्ण चेहरा दाखवला. बॉडी बॅलन्स खूप चांगला होता आणि त्याचबरोबर हरीजी आपण बघितलं डोकं जे यावेळेला त्याचं डोकं होतं ते देखील स्थिर होतं आणि त्याचा परिणाम पहा. अगदी तंत्रशुद्ध फटका आज इंजमामनं खेळला. तो खेळतोय 9 वरती. धावफलक 17 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. दर्शन बांदेकरच्या षटकामध्ये 13 धावा कुठल्या गेल्या. 7 चेंडूमध्ये 15 धावांची भागीदारी मैदानावरती रचली गेली. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि तिसऱ्या षटकामध्ये काय घडते ते सांगण्यासाठी परत येतोय. वेलकम बॅक. स्वागत आपलं सांगी प्रीमियर लीग 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गुरुशांत आपल्या कुठल्यातलं पहिले षटक त्यानं पूर्ण केले. फक्त 3 धाबा दिल्यात. एक मोहरा टिपण्यामध्ये यश मिळाले. 24 चेंडू 81 धाबाचा या ठिकाणी समीकरण आहे. मैदानावरचा सामना अटीतटीचा होणार यात का शंका नाही. अमेझिंग असोलना सिडनी स्ट्रायकर. हरीजी पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगली रणनीती, अत्यंत सुंदर गोलंदाजी झाले. तुमच्यापर्यंत मी निश्चित पोहोचणार आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू फटका तर चांगला आहे. कबर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केले आणि अमोल सारखा तंत्रशुद्ध फलंदाज आहे. इंजमामने एक चांगली सुरुवात या ठिकाणी केली. एक गडी बाद झाल्यानंतर सिडनी स्ट्रायकरचे दोन्ही फलंदाज हरीजी एका भागीदाराच्या प्रयत्नामध्ये आहेत. Yes, and the partnership is required, but the asking run rate is almost 20 runs per over. They just scored 17 runs in the first 2 overs when you were expecting to score somewhere around 30 to 35 in the first 2.
but 80 runs to get, almost 81 runs to get in the next 4 overs is almost 20 runs to get. So there's almost like 2 sixes and 2 boundaries. So creeping pressure, and if at all there's a partnership, it has to be quick. So okay, bang, straight down the ground. The big man, the tall man, Darshan Banekar fielding at the long on region. Just getting the singles at the moment, and the team from Goa at the moment well on top of Sydney Strikers. Amazing Osolna doing a very good job, and I was talking about Naresh Asoldekar getting always the right mix between the youth, the exuberance of the youth, and the experience and skilled players, and that's exactly how this team is. ऑन साईडला फटका तर खूप चांगला खेळला. स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फलंदाजाला लागले भूक, धावांची भूक. त्यानं फटका खेळलाय हुक, चाबूक फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. सुंदर टायमिंग. टॉप ऑफ द बॉल देऊन हा चेंडू खेळलाय. अमोलकडे ती क्षमता आहे, मोठ्या फटक्यांची आवश्यकता. हरिजी पहिल्या 2 षटकामध्ये अमेझिंग असोलाच्या गोलंदाजांनी डॉमिनेट केले. हा चेंडू खराब नव्हता, परंतु तंत्र अमोलकडे खूप चांगलं आहे. कव्हर ड्राईव्ह खूप चांगला करतो, हुक चांगला करतो, फुल चांगला करतो. सगळे फटके त्याच्याकडे आहेत. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू आहे, खांद्यांचा वापर झाला आणि त्यावरती खरपूस समाचार घेत आहे अमोलनं, आणि तो तुटून पडलाय. स्क्वेअरलेगच्या दिशेनं चेंडू झाला सीमारेषा पार. मोमेंटम अत्यंत महत्त्वाचा. ज्या पद्धतीने हा क्रिकेटचा खेळ सुरू आहे, जिंकण्याकरता 98 धावांचं आव्हान. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिला धावा 25 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. आणखी एकदा आता मैदानाचा जो खेळ सुरू आहे त्यावरती निश्चित चर्चा करण्याकरता हरीशजी आमच्या बरोबर आहेत. हरीशजी, या फटक्यानं आपण नेहमी म्हणतो की पाऊस जो सुरू होण्यापूर्वी एक पहिली हा फटका चांगला, पुन्हा एकदा सुंदर फटका, कव्हर ड्राईव्ह केलाय. तंत्र खूप चांगलं हरीशजी बॅट्समन अमोलचं. मैदानावरती सकारात्मक बॅटिंग करतोय. Yes, very stylish and elegant player, and very good on both sides. In fact, now you see the cover drive that he played, very well driven, and whenever the ball has been pitched short, he just transfers the weight on the back foot and pulls it away nicely for 6 runs. This is crucial over here for the batting side. Oh, whacked it. That's a biggie here. He gave it a full thumb there. You can see the shuffle across on the offside. The ball was pitched right in the slot, and there is no half measures. Sizzling shot. Second 6 of this innings. One from the left-hander Amol and one from Inzamam. शांत माणसं असतात मैदानावरती. आपण क्रिकेट खेळताना सुरुवात अतिशय शांत झाली. त्यानंतर आता या षटकामध्ये आपण बघितलं तर बॅट्समननी आक्रमण सुरू केले. फलंदाजांना आक्रमण केले. चेंडू हवेत गेला, आकाश भ्रमण करत सीमारेषा पार. दोन्ही बॅट्समनने गेल चेंज केलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा वाईड यॉर्कर, अप्रतिम गोलंदाजी. तिसऱ्या षटकाचा खेळ. धावफलका धावा 32 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गुरुशांत 2 षटकं 18 धावा 1 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश. रिक्वायर्ड रेट वाढतो, याबद्दल अनेकची चर्चा करू. भागीदारी 13 चेंडूमध्ये 30 धावांची. इंजमाम 16 वरती, अमोल 14 वरती आहे. सिंडी स्ट्रायकरला मोठ्या फटक्यांची हरीजी नितांत आवश्यकता. Yes, the first over was very good from Gurushant, just conceded 4 runs. The second over from Darshan Banekar costing almost 13 runs, and now the third over costing 15 runs. So they are increasing the pace, the batting side, but the asking run rate is still more. The asking run rate was almost 20 runs per over just over before, and now it is certainly going to be more than that. So at this moment, I feel they require big sixes, and amazing Osolna with their amazing bowling skills are certainly well in control of the game, in spite of conceding almost 12 or 15 runs in the last 2 overs. 18 चेंडू आणि जिंकण्याकरता 66 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकावरती निश्चितच गोलंदाजांनी खूप चांगली प्रभावी कामगिरी करत गोलंदाजांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मागच्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजावरती हल्ला झाला आहे आणि मोमेंटम आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला इंजमाम आणि अमोलनं, ते सातत्य ठेवणं गरजेचं आहे. 18 चेंडू 66 धावांची आवश्यकता. 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सिंडी स्ट्रायकर अमेझिंग असोलकडनं खूप चांगली कामगिरी झाली आतापर्यंत. दर्शन बांदेकर गोलंदाजी करतोय. टप्पा खूप चांगला आहे. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. बघूया यावेळेला पंचांचं काय शरेल. चेंडू हलकासा स्पर्श करतो आणि त्यानंतर पॉईंटच्या दिशेने गेला होता. एकेरी दुहेरी धावानं या ठिकाणी सामना तुम्ही जिंकू शकत नाही. मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता. पहिला चेंडू दर्शन बांदेकरचा अचूक टप्प्यावरती होता. फारची संधी मिळाली मोठे फटके खेळण्याकरता अमोलला. Different planning from both the sides. It was Rabbani Dafedar who bowled the first over, then the second one from Vicky Pujari. Sahil Momin bowled the third. And two bowlers who have bowled 2 overs. Vicky Pujari bowling the second one and then the 5th one, whereas Javed bowling the 4th one and the 6th one. These were the 2 bowlers bowling the 2 overs. But here the strategy is very much different from Naresh Asoldekar and his team Amazing Asolna.
Gurushant bowled the first and the third one, and Darshan Banekar the second and fourth. So quite different in strategies at the moment, both the teams. ऑन साईडला फटका तर चांगला सजवलाय डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल. सोहेल शेखने पकडलाय झेल. अमोलचा संपलाय खेळ. दुसरा धक्का इथे सिडनी स्ट्रायकर संघाला बसतोय. 34 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. Well, this was a ball that was slightly, I think, off cutter, you can say, and the ball bounced. He played it well, but I think got off the top of the bat. That's why he could not get the distance, and pretty well judged catch here by Sohail Sheikh in the deep. And this shot was on. They have to play the shot, so you cannot blame the batter at the moment as well. With the asking run rate creeping up and climbing up almost every ball, they have to play the shots, and they expect to get sixes. But sometimes you just end up mistiming the ball and not timing to the best of their abilities and taken in the deep. But the intention was very much right from the batter to go after the bowling. आणि एक चांगला ड्रायव्हर तोच असतो की जो आपले घेर योग्य वेळी चेंज करतो. तो प्रयत्न झाला. त्या प्रयत्नामध्ये अमोलला फारसं यश मिळालं नाहीये. आणि ती बाउंड्री बघा, डीप मिड विकेटचं जे क्षेत्र आहे ते फार मोठं आहे. मोठी बाउंड्री टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. डबल का धाबा 34 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 चेंडू आणि 64 धावांचं आव्हान आहे. सुरेश कांबळे न्यू बॅटर. इंजमाम 17 वरती खेळतं. सिडनी स्ट्रायकर संघाला 98 धावांची आवश्यकता. दर्शन बांदेकर ऑफटमच्या खूपच बाहेर वाईड यॉर्कर. आणि ही ताकद आहे. मगाशी हरीश सर तुम्ही स्ट्रॅटेजीवरती चर्चा केलीत. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं इथे आता अमेझिंग असुल्लाचा अनुभवी कर्णधार ज्याने दोन्ही आघाडीचे जे गोलंदाज आहेत त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि त्याचा कोटा तो पूर्ण करतोय. Yes, that was my point. Experienced players has been asked to bowl, and this should be one more. This should be one more catch coming in the deep at the long on region. Sarfraz Nawaz is not going to drop the catches. He is having a wonderful day. Sarfraz Nawaz is having a wonderful Christmas time here at Sangam Premier League, taking and just gulping the catches very easily. He is always a safe pair, and that's the end of one more wicket. And at the moment, the game is going well beyond Sydney Strikers at the moment with the way they are being bundled out here. सुरेश कांबळे आपला भोपळा पडू शकले नाहीये आणि खूप चांगली गोलंदाजी. दर्शनवरती का विश्वास ठेवलाय त्याचं कारण पहा. यावेळेला ऑन साईडला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नवाजचा आजचा दिवस आहे. त्यानं आज 56 धावा ठोकल्यात. तो कॅचही सोडणार नाहीये. प्रचंड आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 चेंडू 64 धावाचं समीकरण आहे. या सामन्यावरती आपण बघितलं अमेझिंग असुल्ला संघानं मजबूत पकड. सुरेश कांबळेनं आपला भोपळा पडला. इंजमाम 17 मध्ये घेतोय. सिडनी स्ट्रायकर संघ 98 धावांचा पाठला करतोय. सांघिक प्रीमियर लीगचा तिसरा दिवस. दुपारचं सत्र 1:19 झालेत. क्षेत्ररक्षण फ्लाइंग स्लिप, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक गनीमध्ये पॉईंट आहे. एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ. ऑन साईडला लॉंग ऑन डीप मिड विकेट स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक फाईन लेगमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दर्शन बांदेकर. ओहो, टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू आहे. आपटपार होता परंतु खूपच उसळी घेतोय. हरीशजी बीबी करमरकर जेव्हा कॉमेंट्री करायचे, समालोचन करायचे, आता चॅलेंज पण गेलेलं आहे. सगळ्या गोष्टी होतात. ॲक्शन रिॲक्शन आहे. इथे अडचणीत सापडला सिडनी स्ट्रायकर. खूप चांगली कामगिरी निश्चितच झाली. खांद्यांचा वापर करणं देखील गरजेचं आहे. बाउन्सर टाकण्यात आला परंतु चेंडू पहा. टीव्ही अंपायर त्याचा सिग्नल करतील. आपटबार. बीबी करमरकर या चेंडूला आपटबार म्हणायचे. बघूया आता टीव्ही अंपायर काय सिग्नल करतात. आपटबार फुटलाय की नाही ते देखील आपल्याला समजेल. So they are looking at how the shot was played. His knees were bent, so it is not at the full height that the batter was there. So that's the consideration that the umpire is looking, whether when he is into full height, whether the ball has gone over his head or not. Because the way he was playing across and bending down to play the shot, so that is the point of consideration. So fair delivery, says the umpire, and that point was taken into consideration when he was playing the shot. He was bent, not fully on top.
and that point was very well taken here by the third umpire and adjudicated. That is a fair delivery and a good over, fabulous over here from Darshan Bandekar, just conceding 2 runs, 2 dot balls and 2 wickets. What an over. फंटलाईन गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी जी त्यांच्या खांद्यावरती दिली होती ती फार छान पद्धतीने पेलवले, अप्रतिम कामगिरी केले. आणि विशेष करून हा शेवटचा चेंडू जो बाउन्सर टाकला होता, आणि तुमचा बाउन्सर कुठे असला पाहिजे तर तुमचा बाउन्सर हा चेहऱ्याकडे असला पाहिजे, आणि तो बरोबर आपण बघितला तर अगदी डोक्याच्या दिशेने जाणारा चेंडू होता. खूप चांगली कामगिरी, म्हणजे हा आपण बरं तो फुटलाय. अप्रतिम कामगिरी मैदानावरती झाली. दर्शन बांदेकरची 2 षटकं 15 धावा दिल्यात, 2 गडी बाद करण्यात त्याला यश मिळाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडू 64 धावा. सिडनी स्ट्रायकर अडचणीत सापडलेला संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला अमेझिंग असोलला प्लॅनप्रमाणे ज्या योजना आहेत, ज्या आपण बघितल्या योजना आहेत, त्या योजनाप्रमाणे या ठिकाणी कामगिरी अंमलबजावणी मैदानावरती गोलंदाजांनी केले. आणि कर्णधार नरेश त्याचा देखील सिंहाचा वाटा असेल, ज्या पद्धतीनं विश्वास आघाडीच्या गोलंदाजांवरती दाखवलाय. अरेची अप्रतिम कामगिरी आघाडीच्या दोन्ही गोलंदाजांकडनं. That's why Naresh Asolekar had given the ball to both the experienced player because Guru Shant has played I think hundreds of tournament in his career and has got lot of experience, and Darshan Bandekar is a popular face. He is known as one of the best all-rounders, and I'll talk about this boy Suhail Sheikh just after he bowls this ball. A fabulous ball. And Suhail, I had seen him in one of the tournaments. It was Ganpati Warriors tournament, 2 lakh tournaments, and he had come as an Australian player in the semi-finals to play for the Sangam village Panchayat team, and he had excelled. He took 5 wickets in just 2 overs. That is whacked. That is smoked out of the mid and straight 6 over the square leg boundary. What a loose ball. I was just praising this boy and suddenly he has turned everything upside down. But certainly not taking anything away from the skill of this boy, Suhail Sheikh. And Ashok sir was there alongside me during the commentary box. And he just picked top 5 batters in their competition. And then the game was well over within the span of 2 overs. अरे जी प्लॅटफॉर्म बनलाय त्याच्यासाठी ऑफटमच्या बाहेरचा चेंडू, हा चेंडू त्याला टाकायचं होतं यापूर्वी. आणि कधी कधी काय होतं तर तुम्ही यॉर्क करण्याचा प्रयत्न करता आणि तिथे चेंडू फुलटॉस किंवा ओव्हर पिच होतात, आणि तो फुलटॉस चेंडू होता. प्रतिभाशाली गोलंदाज आपण पाहतोय, प्रतिभावंत गोलंदाजी करतोय शेख. सोहेल शेखचा हा चेंडू फुलने टाकलाय इथे क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. लॉंग ऑफमध्ये पकडलाय झेल बबल नाईक, ज्याचा बोलबाला सातत्याने राहिला आहे. आणि ज्या पद्धतीनं शोएलबद्दल सातत्यानं चर्चा होते, तो विकेट टेकर गोलंदाज आहे. हरीची प्लॅटफॉर्म आहे 2 षटकामध्ये. पहिल्या 4 षटकाचा जर विचार केला तर खूप चांगली कामगिरी केली, आणि दबाव यावेळेला बॅटरवरती. अशा वेळेला एक चांगला प्लॅटफॉर्म त्या खेळाडूसाठी आहे. युवा खेळाडू आहे, प्रचंड टॅलेंट त्याच्याकडे आहे. Yes, and a very good catch taken by Bubble Naik down, and Bubble taking the good catch, and the bubble of Sydney Strikers is bursting now. निश्चितच ज्या पद्धतीनं काल त्यानं कामगिरी केली ती बबल नाईकवरती देखील कॅमेरा राहील. परंतु आता धावपलकर बघा समीकरण 7 चेंडू 57 धावा. सिडनी स्ट्रायकरनं काल अप्रतिम कामगिरी केली हरीची. पण आज आपण बघितलं तर अमेझिंग असोलला गोव्याचा संघ आहे, आणि एक चांगलं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे इथे युवा खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत, अनुभवी कर्णधार आहे, आणि एक चांगली टीम आपल्याला बघायला मिळते मैदानावरती. And talking about Suhail Sheikh, he and Sarfaraz Nawaz was playing in a different team in that semi-finals, and he had got Sarfaraz Nawaz out in his follow-through in the form of run-out, picked up 5 wickets, and their opposite team was hardly could get any runs. Sarfaraz is smiling at that region. And now they say that he is a very handy man, handy bowler. But both of them playing well today, and this is going to be a big hit. Yes, over the head of the long on. Finally, they are getting the 6s, but I think it's all coming too late at the moment. Well in control of the game is the 5 overs, second 6 of this particular over from Sohail Sheikh, and that marks the end of 5th over. In comes the left-hander Aqib Pirzadeh and strikes a big one straight down the ground, but well in control of the game at the moment. Amazing Asolna with 5 overs down and is 47 for the loss of 4, requiring 51 runs. तुम्हाला गाडीमध्ये तुम्ही बसलाय आणि विंडो सीट पाहिजे. विंडो सीट तुम्हाला भेटणार आहे, परंतु तोपर्यंत स्टॉप आलाय. 6 चेंडू 51 धावांची आवश्यकता. षटकार आलाय, पण आता विजयामधलं अंतर कमी करणारा षटकार. इथे चमत्कारच तुम्हाला बाजू शकेल अशा प्रकारची स्थिती आहे. सिडनी स्ट्रायकर 47 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता. समीर गोलंदाजी मार्कवरती आलाय, त्याने खूप चांगली कामगिरी केली.
ज्या पद्धतीनं त्यांनी प्रभावी कामगिरी केली आणि त्याला देखील एक प्लॅटफॉर्म आहे. 51 धावा तुमच्याकडे आहेत, बँक बॅलन्स भरपूर आहे आणि तुम्ही खूप चांगलं व्हेरिएशन करू शकता. बॅट्समनला इथे धावा करणं गरजेचं आहे. अकीबला संधी मिळाली, 6 वरती खेळतोय, एक फटका त्याने चांगला सजवला, षटकार टोटवला गेला. तर दुसऱ्या एंडकडे आपण पाहू शकता फलंदाज त्याच्यावरती देखील नजर असेल. गोलंदाजी मार्कवरती समीर, षटकातला पुढचा चेंडू ऑफस्टमच्या बाहेरचा फुटता चेंडू ऑन साईडला खेळाय. लॉंगरमध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. एक धाव मिळेल. 6 चेंडू 51, 5 चेंडू आता 50 धावांची आवश्यकता. It's always good to have a variety in your bowling attack. Someone having left arm medium pacers bowling for the right-hander and against the left-handers as well. And this variety brings in a lot of advantage to your side as a bowling unit. You can't be just one-pronged bowling attack where all are medium pacers bowling as right-handers. And this is high. There is a fielder, and he just watches the ball sail over his head for a big six. Colossal hit from this man. अतिशय उत्कृष्ट फटका होता. थोडा पुढे ठेवलेला चेंडू, त्यावरती केलेलं आक्रमण, चेंडू करते आकाश भ्रमण आणि चेंडू सीमारेषा पार जाईल. अतिशय दर्जेदार बॅटिंग देखील मैदानावरती आपल्याला पाहिलं. ते अकीबकडून 12 वरती खेळतो इंजमाम, 19 षटक क्रमांक 6. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल समीर. ओहो, वेगामध्ये केलेला बदल आहे, खूप चांगला चेंडू होता आणि ऑन साईडला खेळण्याकरता बॅट्समन पुन्हा एकदा सज्ज होता. परंतु छान गोलंदाजी समीरकडून. 3 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि तिसरा चेंडू डॉट आहे. धावफलक दाबा 54, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. Absolutely bamboozled the batter over there. He didn't come to know whether it was slower or a faster ball. Fabulous ball, fabulous delivery. This time trying to bowl back of length just outside with that leg cutter, which is going to be an off cutter for the left-hander. 2 sixes so far, and at this moment the game is well gone. But important is there are still 2 more games left. So his opportunity here for the batter to try and get some runs under his belt, try and get some sixes, build his confidence in the next game. यू आर ॲब्सोल्युटली राईट. टप्पा खूप चांगला आहे, ऑफस्टमच्या बाहेरचा टप्पा आणि तिथे आपण बघितलं बॅटची कळ लागते. एस डिरेक्शन खूप चांगलं होतं. ही लेन जी आहे मगाशी थोडासा विसरला होता जेव्हा स्लॉटमध्ये चेंडू टाकला गेला होता स्टंपमध्ये, आणि आता आउट ऑफ द ऑफ गोलंदाजी केली जाते. इथे यश मिळते. फलंदाज या ठिकाणी पंचाकडे पाहत देखील नाही आहे. त्याला कळलं की बॅटची कळ लागली आणि तो पण डगआउटच्या दिशेने येतोय. अकीबनं 12 चेंडू या 12 धावा केल्या. 4 चेंडूंना तो सामोरं गेला. 2 चांगले फटके, दर्जेदार फटके, उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमध्ये. 2 चेंडू आणि 43 धावा. इथे आता आपण बघितलं तर असोला संघ जो गोव्याचा संघ आहे आणि त्याला विजयाचा सुगंध यायला सुरुवात झाली. विजयाच्या उंबरठ्यावरती आता आपण पाहू शकता असोलला. Yes, the victory is just on the doors at the moment with just the formalities of 2 balls left. And this is going to be a convincing victory and for Amazing Asolna coming into the quarter league. They have seen many of the players from all across Maharashtra and other states coming and playing here in Sangam Premier League. This is the best platform, blessed platform not only for the players of all India but also for the player of Goa to seize the opportunity and take this opportunity in both hands and grab this and go into the semi-finals, win one more match because when there are so many eyes not only from Goa but also across India watching you, this is the stage to perform and excel and get the best out of it. That is exactly what they are doing at the moment. ज्याला संधी मिळते तो नशीबवान आणि ज्याला संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करतो तो कर्तृत्ववान. ऑन साईडला फटका चांगला खेळ आहे. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला आणि अशा रीतीनं एकेरी धाव मिळते. एकेरीनं या ठिकाणी तुम्ही विजयाच्या दिशेनं जाणार नाही आहे. अमेझिंग असोलाचा विजय सुनिश्चित झाला आहे. उर्वरित चेंडूंचा विचार केला तर अत्यंत महत्त्वाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 56 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा षटक आहे. अमेझिंग असोलला विजयाच्या उंबरठ्यावरती अप्रतिम कामगिरी केली. आज नवाची बॅट तळपली. स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सफल झाला बॅट्समन. शेवटचा चेंडू निर्धाव आणि अमेझिंग असोलनं या मॅचमध्ये अमेझिंग परफॉर्मन्स. विशेष करून मॅचचा हिरो कोण सांगण्याची गरज नाही आहे. इतकी दमदार बॅटिंग त्याने केली आणि नेक्स्ट मॅचचा टॉस त्याची तयारी देखील होते. प्रसाद सर आमच्याबरोबर जॉईन होत आहेत. सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. अमेझिंग असोलला कॉंग्रॅच्युलेशन, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आणि या सामन्यामध्ये दमदार अर्धशतक झंझावती बॅटिंग केले. अर्थात नवाजनं त्याच्या बॅटमधनं चांगला आवाज येत होता आणि मधुर संगीत आपण मैदानावरती पाहिलेलं आहे. सरफराज 56 अप्रतिम कामगिरी 18 चेंडूमध्ये. त्यानंतर सनेश 20 धावा. या दोघांनी दमदार कामगिरी केली. समीरच्या 11, बबल नाईक 6,
चांगलं कॉन्ट्रीब्युशन सरफराजचं. पहिलं अर्धशतक त्याने झळकावलं. इंजमामच्या 19 धावा, अमोल 15, अकीब 12 पुरेशा नव्हत्या. सोहेल 1 षटक 13 धावा 1 गडी बाद केला. विकी पुजारी 2 षटक 36 धावा 1 गडी बाद केला. रब्बानी 1 षटक 13 धावा, कोणतं यश मिळालं नाही आहे. जावेद टॉसच्या दिशेने आपण जातो आहे. अमेजिंग असोलना 1/41 रन्स. ओवर टू प्रसाद. नेक्स्ट मैच का टॉस का बॉस में हमारे साथ जुड़ेंगे प्रसाद पारा. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू सो मच प्रशांत. या आपण सामन्याचा पुरस्कार इथे आता लगेचच देत आहोत आणि त्यानंतर लगेच टॉस सुद्धा करणार आहे. विनिंग टीममध्ये टॉस कंप्लीट केला जाईल. संजय पाकडे रेडी आहेत, पण आता टॉस मात्र आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होईल संजय, त्यामुळे आपण समोर येऊन थांबा आमच्या इकडे कॉमेंट्री आमच्या व्यासपीठासमोर. आमचे गेस्ट आहेत सोमनाथ नाईक, यांच्या शुभ हस्ते सामन्याचा पुरस्कार आम्ही देणार आहोत. सरफराज नवाज स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक 56 धावेंची खेळी आणि अक्षरशः वादळी खेळी करत असताना 6 षटकांच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला तब्बल 97 धावेपर्यंत तो घेऊन गेला आणि 98चं एक मोठं लक्ष ठेवलं होतं. या सरफराज नवाज, वेलकम, आइए, आपका स्वागत है. So man of the match goes to half centurion Sarfaraz Nawaz. This is a beautiful trophy for Sarfaraz for beautiful performance. Man of the match, a great performance, an excellent performance by Sarfaraz. सरफराज मेरे साथ है. अमेजिंग असोलना जैसी एक बड़ी टीम, इवन मैं ऐसे कहूँगा सरफराज की काफ़ी सालों से इस टूर्नामेंट में आप खेल रहे हो नरेश शास्त्रों के नेतृत्व में, लेकिन आज जो परफॉर्मेंस हुआ उसके बारे में क्या कहना चाहोगे? काफ़ी सालों से नरू भाई के साथ खेल रहा हूँ अमेजिंग असोलना को, और 8-10 साल हो गए हम अच्छे से खेल रहे हैं और काफ़ी अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज करते हैं सांगेम प्रीमियर लीग. देखो, गोवा के प्लेयर हो, लेदर बॉल क्रिकेट के बाद टेनिस बॉल क्रिकेट में एक अच्छा परफॉर्मेंस कई साल से हम देख रहे हैं, लेकिन आज इस टूर्नामेंट की अगर बात करें तो गोवा का सबसे बड़ा फेस्टिवल है, आज क्रिसमस भी है, लेकिन उसके बाद अगर मैं क्रिकेट की अगर बात करूँ तो क्रिकेट का बड़ा टूर्नामेंट ये सांगेम प्रीमियर लीग में सांगेम के गाँव में देखने को मिलता है, सांगेम प्रीमियर लीग. इस टूर्नामेंट के बारे में 2 शब्द. काफ़ी अच्छा टूर्नामेंट है और बोलते हैं ना हर साल अच्छे से ख़त्म हो, तो ये वो टूर्नामेंट है जो अच्छे से ख़त्म होता है. सरफराज, few words for your captain because he's a senior cricketer, legendary cricketer, और हमेशा मतलब डाउन टू अर्थ, आज भी पैर ज़मीन पे ही है, भले बड़े प्लेयर हो. मैं मुख्तार कादरी की बात करूंगा, नरेश सर की बात करूंगा, ऐसे बड़े प्लेयर गोवा से बिलोंग करते, सनम साळगावकर हो, लल्ला यादव हो, लेकिन जिस तरह से नरेश ने अपने टीम को जिस तरह से इस टूर्नामेंट में खिलाया है, कल का एक 6 भी देखने जैसा था, काफ़ी अच्छा लगा मुझे. क्या करोगे कैप्टन के बारे में? नरू भाई हमेशा जब भी ये टूर्नामेंट रहता है तो पहला